25 वर्ष झाली हो, पण अजूनही तोच लढा सुरू आहे. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की मी भाषणाची सुरुवात थोडीशी बदलली, कारण ही निवडणूक जी आहे, ही लढाई जी आहे, ती महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्राचे लुटारू यांच्यामध्ये आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? महाराष्ट्र प्रेमींच्या बाजूने किती लोक आहेत ना? लोकसभेच्या वेळेला आलो होतो, असंच सगळं भरलं होतं, पण दुर्दैवाने पराभव झाला. कसा झाला, का झाला, याचं उत्तर हे कोणी द्यायचं आणि कोणाला द्यायचं? मी प्रामाणिकपणाने काही प्रश्न तुम्हाला विचारतोय की जे सरकार माझ्या नेतृत्वाखाली 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये होतं, त्याचा कारभार तुम्हाला आवडला नव्हता म्हणून लोकसभेत आपला पराभव झाला का? माझं नेतृत्व तुम्हाला मान्य नाहीये का? नसेल तर नाही सांगा. मी खुला कारभार आहे माझा. मला मोदी आणि शहा घरी नाही बसू शकत. ज्या दिवशी तुम्ही मला सांगाल की उद्धव आता बस झालं, घरी बस, त्यावेळेला मी क्षणार्धात घरी बसेन. पण जोपर्यंत तुम्ही मला सांगताय की उद्धवजी तुम्ही लढा, मग कोणी माझ्या वाटेमध्ये येऊ दे, मी तुमच्यासाठी प्राण गेला तरी 72 पण लढून जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही ठरवायचे. अनेक जण मला विचारतात की ही निवडणूक तुमच्या अस्तित्वाची आहे का? म्हटलं, माझं अस्तित्व हे माझ्या मायबाप, माता भगिनी आणि जनतेच्या बांधवांच्या हातामध्ये. जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं आणि अनेकदा जाहीर सभेत ते बोलले की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे, असं बाळासाहेब सांगायचे. आणि हीच भावना माझी आहे, कारण आज माझ्या हातामध्ये काही नाहीये, तरी देखील तुम्ही मोठ्या संख्येने आलात. याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय. आणि मी काहीतरी तुम्हाला देऊ इच्छितोय. ती देण्याची ताकद ही जोपर्यंत तुम्ही माझ्या हातात देत नाही तोपर्यंत या सभेला काही अर्थ नाही. आज हे सगळे उमेदवार आपले आहेत महाविकास आघाडीचे. कोणाच्या हातामध्ये मशाल आहे, कोण हात घेऊन उभा आहे, कुठे तुतारी फुंकणारा मावळा आहे. आम्ही का लढतोय तर महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता जी पायदळीत तुडवली जाते तिचं रक्षण करण्यासाठी म्हणून आम्ही लढतो आहोत. आज मोदीजी इकडे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं त्यांचा बाकीचा, म्हणजे मोदीजी काय बोललेत आणि देवेंद्र काय बोललेत त्यांच्या थापा अंबादासजींनी तुम्हाला सांगितल्या. पण विशेष म्हणजे मोदी साहेब जे बोलले की या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं, हे मिंद्याचं कौतुक त्यांनी केलं. शिवसेना प्रमुखांचं स्वप्न त्यांनी साकार केलं. पहिल्या प्रथम मोदीजी तुम्हाला सांगतो की बाळासाहेब बोलू नका, ते हिंदू हृदय सम्राट आहेत, होते आणि राहणार. ते तुमचे वर्गमित्र नव्हते, पण त्यांच्या आठवणीसाठी सांगतो की छत्रपती संभाजीनगर ह्या संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण हे मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत केलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही माझे गद्दार चोरून सुरतला ढोकळा खायला नेले होते तेव्हा मी मुंबईमध्ये मंत्रालयात बसून या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर हे करून दाखवलं. बरं, हे तर ठीक आहे.
जर मोदीजींचं म्हणणं असं असेल की छत्रपती संभाजीनगर हे नाव त्यांनी केलं, तर मग मला सांगा छत्रपती संभाजीनगर आहे कुठे? कुठे आलं हे? कारण जर का आपण मतदारसंघावरती लक्ष दिलं, लोकसभा मतदारसंघ औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य, मग संभाजीनगर मोदीचे आहे कुठे? ज्या तत्परतेने तुमचा जो नोकर निवडणूक आयोग त्याने माझ्या पक्षाचं नाव चोरून दरोडेखोरांना दिलं, ती तत्परता अजून तुमचा नोकर निवडणूक आयोग माझ्या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करायला का तयार नाहीये? का नामांतर झालेलं नाही अजून? म्हणजे तुम्ही केलेलंच नाही आहात, अजूनही मतपत्रिकेवरती किंवा मतदारसंघाच्या यादीत ज्याचं नाव औरंगाबाद आहे, मग मोदीजी तुम्ही आज नेमकं कुठे येऊन गेलात? औरंगाबाद पूर्व मध्ये आला होतात की संभाजीनगर पूर्व मध्ये आला होतात? पट्टे तुम्हाला? बाळासाहेबांचं स्वप्न यांनी म्हणजे त्या दाढीवाल्यांनी पूर्ण केलं म्हणतायत. ठीक आहे, क्षणभर मानलं. मग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय नवाज शरीफचा वाढदिवसाचा केक खाणं हे सुद्धा होतं का? जो तुम्ही जाऊन खाऊन आलात न बोलवता? की कधीतरी एकदा मी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या वाढदिवसाचा केक खाऊन येईन, हे माझं स्वप्न आहे, असं काय तुम्हाला सांगितलं होतं? मग का गेला होतात पाकिस्तानात? बरं, महाराष्ट्रामधले उद्योग लुटून तुम्ही जे काय गुजरातला नेले आणि नेता आहात, हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं का, जे मिंद्यांनी पूर्ण केलं? मी मुख्यमंत्री असताना आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना याच संभाजीनगरमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आणत होतो. कुठे गेला तो मेडिकल डिव्हाइस पार्क? कुठे? गुजरात. तुम्हाला कल्पना आहे मेडिकल डिव्हाइस पार्कच्या माध्यमातून किती जणांना रोजगार मिळाला असता? काय अंदाज आहे? मेडिकल डिव्हाइस पार्क आला असता इथे तर त्याला बाकीची जी काही उपकरणं लागतात, जसं बजाज आल्यानंतर अनेक जणांना रोजगार मिळाले, कारण छोट्या छोट्या काही गोष्टी त्याच्यासाठी लागतात, तसंच मेडिकल डिव्हाइस पार्क जो आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आणत होतो, तो जर का इथे आला असता तर माझ्या मराठवाड्यातल्या किमान 1 लाख तरुणांना आणि तरुणींना त्याच्यामध्ये रोजगार मिळाला असता. किमान 1 लाख. तो तुम्ही घेऊन गेलात गुजरातला. आणि हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न म्हणून तुम्ही आम्हाला थापा मारता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो तुम्हाला धड उभारता येत नाही. त्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाणारी अवलाद तुमची, भाजप आणि मिंद्याची. तुम्ही छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करू शकता, एक पुतळा धड तुम्हाला उभारता येत नाही. त्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले. मी काल कोकणमध्ये गेलो होतो आणि तिथे एक मंत्री आहेत, केसरकर त्यांचं नाव. म्हणजे माणसं किती निर्लज्ज आणि निर्ढावलेली असतात. पुतळा पडल्यानंतर यांनी काय बोलले होते की वाईटातून काहीतरी चांगलं होईल. अरे गधड्या, महाराजांचा पुतळा पडलाय, त्याच्यातनं चांगलं होईल असं तुला वाटतं? म्हणजे ही एवढी सगळी मेलेल्या मनाची माणसं, ज्यांच्या मनामध्ये महाराजांबद्दल काही आदर नाही, प्रेम नाही, पुतळा उभारताना सुद्धा भ्रष्टाचार करतायत. तुमचं छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं प्रेम सुद्धा झूट आहे. मग आमच्याच काळामध्ये आम्ही इथल्या चिकलठाणा विमानतळाचं नामकरण जे केलं होतं, छत्रपती संभाजी महाराज चिकलठाणा विमानतळ, ते अजून का केलं नाही मोदीजी तुम्ही? काल मी गोव्याला गेलो होतो, गोव्याच्या विमानतळाचं नाव मनोहर पर्रीकरांचं केलं, अयोध्येचं तुम्ही केलं, आणखीन कुठे केली असतील. पण अजून देखील आता 5 वर्ष झाली तो ठराव मंजूर करून झाला, का माझ्या या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करत नाही? तुम्ही सांगा ना आम्हाला.
आलं की काय वाटेल ते बोलायचं. म्हणजे आता काय झालंय, 4 दिवसापासून मी माझ्या बॅगा उघड्या करूनच फिरतोय. कारण जिथे जातो तिकडे माझी बॅग तपासतायत. आज पण तपासली. ते तपासणीसाला मी सांगितलं, बघ रे बाबा, फक्त माझ्या बॅगेमध्ये एक साप आहे, त्याला हात नको लावूस, नाहीतर पुन्हा आमच्यावरती यायचं. मग त्यांना मी विचारलं की हे तुम्ही का तपासताय? नाही, आमची ड्युटी आहे. म्हटलं ड्युटी बरोबर, पण ड्युटी म्हणजे काय ड्युटी आहे? नाही, तुमच्या बॅगेत पैसे आहेत की नाही बघायचे. मग म्हटलं तुम्ही मोदींची बॅग तपासता का? म्हटलं काय साहेब सांगायचं तुम्हाला, त्यांच्या बॅगेमध्ये नुसत्या थापा असतात, नुसत्याच थापा. 15 लाख रुपये देणार, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार, 2 कोटी लोकांना रोजगार देणार, अच्छे दिन आएंगे, सगळ्या थापा. गेले 10 वर्ष आम्ही ऐकतोय, तरी थकत नाहीये. थापा देऊन देऊन हा माणूस थकत कसा नाही, ही एक दैवी चमत्कार आहे हा. एखादा माणूस थापा मारून मारून कंटाळेल, थकेल, पण हे थकतच नाहीत. आणि मग ते जे काय म्हणतात की भगवान ने मुझे भेजा है, असू शकतं बाबा, की खोटं बोलून सुद्धा तुम्ही थकत नाहीत. ही काहीतरी वेगळी शक्ती आहे, वेगळा चमत्कार आहे. आज यांना आठवलं मिंद्याना आणि सगळ्यांना, 3 भाऊ, एक जॅकेट भाऊ, दाढी भाऊ, देवा भाऊ, आणि सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. यांची जी काय वृत्ती आहे, लुटेंगे और बांटेंगे, म्हणजे महाराष्ट्र लुटेंगे आणि दोस्तों को बांटेंगे, ही यांची खरी गोष्ट आहे. पटेंगे या कटेंगे वगैरे नाहीये. महाराष्ट्राला लुटणार आणि आमच्या म्हणजे त्यांच्या दोस्तांना वाटणार, वाटायचा, लुटायचा आणि वाटायचा, हे उघड उघड चाललंय. मग आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जे काय बोलतो तिरिमिरीनी, आणि आपल्या महाराजांचा महाराष्ट्र आपल्या डोळ्यात देखत हे लुटून गुजरातला नेत आहे, तरी आपण काय चंड बनलो की काय एवढे की आपण गप्पच बसलेलो? गेल्या वेळेला लोकसभेला एक झाली चोख. अरे काहीतरी बरोबरी करायची होती. चंद्रकांत खैरेंसारखा माणूस, जो मला आठवते कित्येक वर्षापासून आपली सेवा करतोय, निष्ठेने राहिला. त्या निष्ठेची कदर, त्याचा आदर म्हणून मी त्यांना उमेदवारी दिली होती. जसं इकडे उदयसिंग बसलेले आहेत, विकले नाही गेले ते, त्यांना सुद्धा खोके दिले असते, त्यांना सुद्धा धमक्या दिल्या असत्या किंवा दिल्या, पण निष्ठेला जागले ते. मान कापली तरी 72, पण मी इमान विकणार नाही. मग त्यांचा आदर किंवा त्याची काय किंमत आपण ठेवायची की नाही ठेवायची? कोणी तुम्ही मोठा केलेला माणूस खोके घेतो, तिकडे जातो, दारूची दुकानं काढतो, आणि आपण त्याला निवडून देतो. मला नाही पटलंय, खरंच नाही पटलंय. हे संभाजीनगर, हे छत्रपती संभाजीनगर शिवसेना प्रमुखांसुद्धा मला नाही वाटत हे पटलं असतं. पाठीमध्ये वार करणारी अवलाद, या शिवसेनेने यांना राजकीय जन्म दिला, यांना मंत्रिपद दिलं, आणखीन काय करायचं बाकी होतं? सगळं काही केलं तरी सुद्धा उलटे फिरून तुम्ही आईवरती वार करताय आणि त्याला जनता निवडून देते, हे मला पटूच शकत नाही. मग कोणासाठी लढायचं, कोणाच्या भरोशावरती लढायचं? आज सुद्धा मी मैदानात उतरलोय, कोणासाठी उतरलोय? माझ्यासाठी उतरलोय. माझं काय जाते? महाराष्ट्र लुटतात, लुटू द्या ना. संभाजीनगरचा मेडिकल डिव्हाइस पार्क, 1 लाख नोकऱ्या देणारा मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला गेला, माझं काय जातंय? मुंबई अदानीच्या घशात घातले, जाऊ दे ना, मला काय त्याचं? कोल्हापूरला गेलो होतो, राधानगरी, तिथल्या आपल्या KP पाटील या उमेदवारांनी सांगितलं की आमच्या इथलं पाणी पण अदानीला विकून टाकलं, जाऊ दे ना, माझं काय जातंय? हे सगळं जाऊ दे ना, माझं काय जात नाही. एक दिवस आपण सगळेच जाऊ, सगळेच जाऊ, आणि मग हा महाराष्ट्र जो इकडे सगळे आपण ठेवतो ना, छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज आहेतच. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे.
का शहा मोदी अदानीचा आहे, याचं उत्तर देणारी ही निवडणूक आहे आणि हे उत्तर तुम्ही देणार आहात. तुम्ही द्यायचं हे उत्तर. मला हे पटत नाही, तळमळीने मी तुमच्यासाठी बोलतोय. माझ्या डोक्यामध्ये काही मुख्यमंत्री पदाचं खूळ घुसलेलं नाही, ते त्याही वेळेला नव्हतं. आणि तेव्हा जर का माझ्या डोक्यात ते घुसलेलं असतं तर एका क्षणात मी वर्षा सोडून माझ्या घरी मातोश्रीत मी गेलो नसतो. अनेक जण स्वप्न बघतात की वर्षावरती जायचंय, मुख्यमंत्री व्हायचंय. मला काही वाटलं नाही. मला फक्त एवढंच वाटलं, वाईट वाटलं, जरूर वाटलं की शिवसेना प्रमुखांनी मोठी केलेली माणसं, काही ना तर मीच मंत्री केलेलं, नाहीतर ते मंत्री पदाला सुद्धा कधी टेकलेच नसते, त्या खुर्चीत कधी बसले नसते, कधी खासदार झाले नसते, कधी आमदार झाले नसते. अशा लोकांना मी केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांची जी पुण्याई माझ्या पाठीशी उभी आहे त्या जोरावरती आमदार, खासदार आणि मंत्री केलं. त्यांनी वार करावा माझ्यावरती, मला त्याचं वाईट वाटतंय. मुख्यमंत्रीपद हे सोडून द्या. आणि अशी माणसं माझ्यावरती अविश्वास दाखवत आहेत हेच मला पटलं नाही. अरे शत्रूने अविश्वास दाखवला तर मी समजू शकतो, पण माझ्याच माणसांनी, जी माझ्या बरोबर घरामध्ये येणारी आमच्या कुटुंबियांसारखी माणसं ही माझ्यावरती अविश्वास दाखवणार, नको. मला तुमच्या मनात मी नाहीये ना. मी सोडलं, वर्ष सोडून दिलं आणि मला करोना झाला होता तरी देखील मी मातोश्रीवरती गेलो. काही फरक पडला नाही मला. उलट वर्षापेक्षा मला मातोश्रीमध्ये छान शांत झोप लागते, कारण माझं आहे ते, माझ्या हक्काचं आहे. या मातोश्रीने यांना सगळं काही दिलं, त्या मातोश्रीमध्ये मी परत गेलो. मी माझ्यासाठी लढत नाहीये, मी तुमच्यासाठी लढतोय. अनेक गोष्टी मी हा वचननामा घेऊनच फिरतोय आणि त्याच्यावरती मी लिहिलंय. हे जे लिहिलंय हे असंच ठेवू का बदलू हे तुम्ही सांगायचंय. मी या कव्हरवरती लिहिलंय कुटुंब प्रमुखाचा वचननामा. हे तुम्हाला मान्य आहे की नाही? कारण करोनाच्या काळामध्ये जे तुम्ही सहकार्य केलं म्हणून आणि म्हणून महाराष्ट्र वाचला. त्या सगळ्या काळामध्ये देशभरामध्ये आपला महाराष्ट्र करोना काळात जनतेची काळजी घेणारा नंबर 1 होता. मुख्यमंत्री म्हणून माझं नाव जरूर यायचं. जगात कौतुक झालं, पण हे कौतुक माझं नव्हतं, हे कौतुक तुमचं होतं. आणि जगाने कौतुक केलं आणि जर माझ्या घरच्यांनी नाही केलं तर मला जगाचं कौतुक हे कवडी मोल आहे, मला घरच्यांचं कौतुक हे सोन्यापेक्षा जास्त भारी आहे माझं. आणि या वचननाम्यामध्ये मी जी काय वचनं दिलेत, पहिलं म्हणजे महाराष्ट्र हा माझा, आपला महाराष्ट्र हा स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र करायचा आहे. मी जिथे जिथे जातोय तिथे तिथे शेतकरी त्रासलेत. सोयाबीनचा शेतकरी त्रासलाय, कापूस पिकवणारा त्रासलेला आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, गद्दाराला भाव आहे 50 खोके, पण सोयाबीनला भाव नाही. मी मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आज सांगतोय की अजिबात तुम्ही निराश होऊ नका, घाई गडबड करू नका. पडलेल्या भावामध्ये सोयाबीन विकू नका. आपलं सरकार येतंय, आपलं सरकार आणा. मी तुम्हाला हमी भाव देतो. जो त्यावेळेला 6000 दिला होता त्याही पेक्षा जास्त देण्याचं वचन मी तुम्हाला देतोय. पण तसं तरी काहीतरी सोयाबीन विकून टाकायचं. 3000 विकतोय, 2000 विकतोय. मग आपलं सरकार आल्यानंतर सगळे व्यापारी तुमच्याकडनं 3000 घेतलेलं सोयाबीन हे सरकारला 6-7 हजारात विकतील. त्याच्यामुळे जरा थांबा, घाई गडबड करू नका. पहिले सरकार आणा, मी घेतो हमी तुमची. आणायलाच लागेल तुम्हाला. आणि हे मी करून दाखवले. 2 लाखापर्यंत पीक कर्ज मुक्त मी केलं होतं की नव्हतं? आणि या गद्दारांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर 5व्या वर्षी माझ्या मनामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं नक्कीच होतं. मी करून दाखवलं असतं. ठीक आहे, पुन्हा आपलं सरकार येतंय. हे सरकार आल्यानंतर पुन्हा माझ्या शेतकऱ्याला मी कर्जमुक्त करून दाखवेन. आणि जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा काही काही गोष्टी घडत असतात. त्या नुसत्या बघून किंवा ऐकून सोडून द्यायच्या नसतात.
मी 1-2 महिन्यापूर्वी आलो होतो, मला वाटतं आपल्या कोणाच्या प्रवेशाला, अंबादास, हा तुमच्या प्रवेशाला आलो होतो. आणि तिकडने येताना एका शेतात थांबलो. शेतात थांबले, मी आलो म्हटल्यानंतर शेतकरी सगळे धावत आले, पाया पडायला लागले की उद्धवजी तुम्ही आमचे देव आहात, तुम्ही आमचं कर्ज माफ केलं. म्हटलं बाबा मी देव नाही, मी माणूस आहे. उलट तुम्ही देव आहात, कारण तुम्ही आम्हाला अन्न देता. आणि मग तिकडे काही शेतमजूर महिला त्यांचं काम करत होत्या. मी गेलो, त्यांच्याशी बोलायला लागलो. म्हटलं काय ताई बरं आहे का? ती बिचारी काम करत होती. हा बरं आहे. म्हटलं आता 1500 रुपये मिळतात, आनंद आहे ना? तिने माझ्याकडे बघितलं, मला म्हणाली 1500 रुपयामध्ये घर चालतोय वय? हे बघ म्हणे, माझ्या बाजूला पोर आहे माझं, याला शाळेत टाकायचंय, फी कुठून आणू? 1500 रुपयामध्ये शाळेत ऍडमिशन नाही मिळत. माझ्याकडे काही शब्द नव्हते, पण समाधान मला एका गोष्टीचं वाटतं की अंबादास आणि दुसरे कोणी ती जबाबदारी कोणी घेतली? तालुका प्रमुख भालेकर, आनंद भालेकर तालुका प्रमुख यांनी सांगितलं की साहेब काळजी करू नका, याची ऍडमिशन मी करून देतो. आणि त्यांनी ऍडमिशन करून दिली. मग दुसऱ्या वेळेला मी जेव्हा आलो तेव्हा विमानतळावरती तीच माझी बहीण छान साडी वगैरे नेसून मुलाला घेऊन आली पाया पडायला की साहेब तुमच्यामुळे याची ऍडमिशन झाली. म्हटलं ताई मी कोणी नाहीये, मग ह्या दादाने ऍडमिशन केलेली आहे. पण ठीक आहे, एका मुलाची मी करू शकलो. अनेक मुलं अशी आहेत ज्यांना शिकायचंय पण शिकता येत नाही, कारण फी भरायला पैसेच नाहीयेत. अगदी स्वतः शिवसेना प्रमुखांना सुद्धा 7वी मध्ये शाळा सोडायला लागली होती, कारण फी भरायला पैसे नव्हते. माझ्या आजोबांना सुद्धा शाळा सोडायला लागली होती, कारण फी भरायला पैसे नव्हते. शिकायचं होतं पण शिकू शकत नाही, पैसे नाहीयेत. मग माझ्या आजोबांना आलेला अनुभव, माझ्या वडिलांना आलेला अनुभव, मी सुदैवी आहे कारण मी शिकू शकलो. पण त्या अजूनही शेतकऱ्याच्या मुलांना शिकता येत नाही. म्हणून मी ठरवलं की जसं मुलींना मोफत शिक्षण आहे, तसंच माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण देणार आहे. शिका, मोठे व्हा. अरे महाराष्ट्राचं भविष्य तुम्ही आहात. मोदी, शाह आणि हे गद्दार हे महाराष्ट्राचं भविष्य घडवू शकत नाही, हे बिघडवू शकतात. पण महाराष्ट्राचं भविष्य ही माझी आत्ताची छोटी छोटी मुलं आहेत, छोट्या छोट्या मुली आहेत. आणि मुलींना सुद्धा सुरक्षित शाळा मी देणार. प्रत्येक शाळेमध्ये जी मुलींची शाळा असेल तिथे त्या मुलींना स्वच्छतालयामध्ये जाण्यासाठी सुद्धा बरोबर एक महिला कर्मचारी असलीच पाहिजे. हा माझा दंडक आणि माझा कायदा असेल, कारण ते शाळेमध्ये अत्याचार होतोय. कुठे मोदीजी, शहा, काय तुमच्या राज्यामध्ये नेमकं आहे काय? मणिपूरमध्ये आज देखील महिला अत्याचार होत आहेत महिलांवरती. गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा एका 31 वर्षीय आदिवासी महिलेवरती, जी 3 मुलांची आई, घरामध्ये घुसली लोक, अत्याचार केला आणि तिला जिवंत जाळून टाकलं. आणि मोदी बाबा इकडे येऊन महाराष्ट्रामध्ये प्रचार करत होते, तेव्हा अमित शहा इकडे येऊन महाराष्ट्रामध्ये प्रचार करत होते. लाज वाटली पाहिजे आम्हाला की देशाचा कारभार सोडून महाराष्ट्र जिंकण्यासाठी पंतप्रधान म्हणून नव्हे तर भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून इकडे फिरतात आणि मतं मागतायत. हा जो काही एक जो आक्षेप आहे तो माझा हा आहे. माझी बॅग तपासली, तपासा, पण मोदींची सुद्धा बॅग तपासली गेलीच पाहिजे. का नाही तपासायची? माझा हेलिकॉप्टर अडवा, पण एखाद्या वेळेला आमच्यासाठी मोदींचं विमान का नाही तुम्ही अडवू शकत? आज जशी माझ्याकडे इकडे जनता जमलेली आहे, मोदींसाठी पण जमली असेल. भाड्याने आणली असेल नसेल मला माहिती नाही, पण असेल. पण आमचं पण ऐकायला लोक येतात ना, थांबतात तासनतास. संध्याकाळची सभा असली तरी दुपारी 2 वाजल्यापासून लोक येऊन थांबतात. जेवण नाही, खाणं नाही, पिणं नाही, ताण भूक काही नाही, तरी सुद्धा लोक येऊन माझ्यासाठी थांबतायत. मोदीजी, हे भाग्य, हे नशीब, हे माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळे मला लाभलेले आहे. ही आमची घराणेशाही आहे.
तुमच्यासारखं नाही आमचं की वापरा आणि फेकून द्या. आज आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आलोय. का आलोय? तुमची हुकुमशाही गाडायला आलेलो आहे. तुमचा भ्रष्ट कारभार गाडायला आलेला आहे. ही मशाल घेऊन तो भ्रष्ट कारभार जाळायला आलेला आहे. सगळीकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. अरे संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याची जी योजना होती, मी मुख्यमंत्री असताना मला जेव्हा कळलं की महापालिकेकडे पैसे नाहीत, मी तात्काळ ती योजना सरकारकडे घेऊन सरकारकडनं मी तुम्हाला करून देत होतो. छत्रपती संभाजीनगर या शहराची पाणी योजना ती कितीची होती? 1700 कोटी. आता किती झाली? 2800 कोटी. तरी सुद्धा झाले. म्हणजे यांची सगळी कॉन्ट्रॅक्ट जी आहेत, हा विकास 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 म्हणून जे बोंबलत आहेत, हा विकास जनतेचा नाही, हा विकास त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांचा आहे. टेंडर वाढवायची, पैसे वाढवायचे, सरकारच्या तिजोरीतून पैसे काढायचे, कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे आणि त्यांच्या माध्यमातून आपण खाऊन फस्त करायचे. हा असा कारभार हा तुम्हाला मान्य असेल तर द्या बाबा, त्यांना मत द्या, आम्ही मोकळे होतो. आणि हा तुम्हाला असा सगळा भ्रष्ट, नीतीने भ्रष्ट म्हणजे आरोप करायचे आणि त्यांच्याकडे आल्यानंतर धुवून पुसून साफ करायचा, हे असा दुतोंडीपणा हा मला नाही कधी शिवसेना प्रमुखांनी शिकवला. आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करतायत, अमित शहा आरोप करतायत की 370 कलमला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर तुम्ही बसलात, म्हणजे कोणाबरोबर बसलो? अहो 370 कलम काढलं तेव्हा शिवसेनेने तुम्हाला पाठिंबा दिला होता. तुमचं कौतुक आज सुद्धा आम्ही करतोय. पण अमित शहाजी 370 कलम होतं तेव्हाही आणि आता काढल्यानंतरही किती काश्मीरी पंडितांना तुम्ही परत त्यांच्या घरी नेऊ शकलात, हे ह्याचा पहिला आकडा द्या आणि मग तुम्ही आमच्यावरती टीका करा. आणि मग माझाही प्रश्न त्याला आहे की काश्मीरमध्ये जेव्हा हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते, हत्या होत होत्या, अत्याचार म्हणजे महिलांवरती अत्याचार होत होते, त्यावेळेला म्हणजे ती परिस्थिती एवढी भयानक होती की अनेक काश्मीरी पंडित आपलं हक्काचं वडिलोपार्जित घर सोडून आपलं चंबू गबाळ घेऊन देशभरामध्ये निर्वासिताचं जीणं जगत होते. कुठे जायचं कळत नाही, मुलांना शिकवायचं कसं, राहायचं कुठे. आणि तेव्हा मोदी नव्हते, शहा नव्हते, फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, ज्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या महाराष्ट्रामध्ये या, इथे येऊन राहा. कोणाला शिकवताय तुम्ही? उगाच काहीतरी बडबडत सुटायचं, काही थापा मारायच्या. प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं. अरे भगव्याला कलम तर तुम्ही लावलात, गद्दारीचा डाग तुम्ही लावलेला आहात. आणि आज स्पष्ट मी आरोप करतोय की तुम्हाला महाराष्ट्र मी लुटू देत नव्हतो आणि देणार नाही, म्हणून तुम्ही मला संपवायला निघालेला आहात. कारण त्यांना माहितीये तुम्ही माझी माणसं फोडली, गद्दारी करून अगदी डोक्यावरती बसवलं, ते तुमचे बूट चाटतायत. पण तुम्हाला माहितीये की महाराष्ट्र जो लुटायला येईल त्याच्या पेकाटात बुटाची लाथ घालणारा पहिला उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल. अर्थात हे सगळं तुमच्या हातामध्ये. मी इथे नुसतं काय प्रवचन द्यायला नाही आलो. गेल्या वेळेला झालेली चूक तुम्ही सुधारणार आहात की नाही हे पहिलं मला सांगा. निष्ठेने महाराष्ट्राबरोबर निष्ठा तुमची आहे की नाही हे मला सांगा. तुमची निष्ठा महाराष्ट्रापाशी आहे की गुजरातपाशी आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. तुमचा मेडिकल डिव्हाइस पार्क इकडून गुजरातला नेला, तुमच्यापैकी किती लोक जाऊन तिकडे नोकऱ्या करणार आहेत? महाराष्ट्र आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे का मोदी शहांच्या हातामध्ये ठेवायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि आपल्या हातामध्ये जर का ठेवणार असाल तर जेवढे जेवढे इकडे उमेदवार आहेत सगळे इकडे या. हे सगळे उमेदवार, या सगळ्यांच्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावरती देतोय. आहे हिम्मत? देताय वचन? आणि त्या दोघांना, मोदी शहा आणि त्यांच्या या चेला चपाट्यांना, मिंदेना, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना दाखवून द्या की महाराष्ट्र हा गांडुळाची पैदास करणारा प्रदेश नाहीये. महाराष्ट्रामध्ये वाघाचे छावे जन्माला येतात. आणि जर तुम्ही आमच्या वाटेला जाल
तर मुनगट्टीवारांना सांगते की तुम्ही आणलेली वाघनखं बाजूला आहेत, पण ही माझी वाघनखं माझ्या सोबत आहेत. आणि या निवडणुकीमध्ये ही वाघनखं या महायुती सरकारचा भ्रष्ट कारभाराचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद.